नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे हिंदू मुसलमान संबंध आणि तुम्ही आम्ही. मित्रहो, संसदेनं हा वक्फ बोर्डाच्या कारभारासंबंधात जो निर्बंध विधी कायदा केलेला आहे त्याचे फार दूरगामी परिणाम होणार आहेत. ते सगळे आपल्या लक्षात अजून आले आहेत असं मला वाटत नाही, कारण आपल्याला त्या दृष्टीनं विचार करायची शिस्त नाही, ती सवय नाही, ती आपल्याकडे प्रथा नाही. आता काय लोकांच्या भावना आहेत हे जाणून घेण्याचं एक उत्तम साधन म्हणजे वर्तमानपत्रांचे अग्रलेख. मी इन्फामध्ये काम करत असताना माझे दुर्गादास नावाचे संपादक होते. त्यांनी 3 वेळा जगाचा प्रवास केला आणि मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी मला सांगितलं की ते दुपारी जेवल्यानंतर भारतातल्या जवळजवळ सर्व प्रमुख इंग्रजी वर्तमानपत्रांचे अग्रलेख वाचत असतात. अग्रलेख वाचल्यानंतर समाजात काय चालतंय ते कळतं. मुंबईतल्या एका प्रसिद्ध वर्तमानपत्राचा अग्रलेख मी आज वाचला. त्यामध्ये जे मुद्दे उपस्थित केले ते खरोखर गंभीरच आहेत. अग्रलेख याच विषयावर आहे आणि मग हे सध्या जे काही चाललंय, भाजप जे काही करतोय हे सगळं अनाकलनीय आहे असा त्यांनी शेवटच्या ओळीत अग्रलेखाच्या निष्कर्ष काढलेला आहे. मला त्यात काही अनाकलनीय वाटत नाही. या संपादकांना वाटतं याचं कारण त्यांनी त्या दृष्टीनं या प्रश्नाकडे बघितलेलंच नाही. ते रूढ चाकोरीच्या मार्गातूनच अजून विचार करतात. 2 महत्वाचे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेत, ते पाहू. ते असं म्हणतायत की आम्ही हे सगळं मुसलमानांच्या भल्यासाठी, त्यातल्या दरिद्री लोकांच्या, महिलांच्या, वंचितांच्या कल्याणासाठी करतो आहोत असा भाजपच्या सरकारचा दावा आहे. पण अल्पसंख्याकांनी, मुसलमानांनी का म्हणून विश्वास ठेवायचा तुमच्यावर, याची काही कारणं तुम्हाला देता येतील का? ते कळत नाहीये की अल्पसंख्याक का विश्वास ठेवत नाहीत. याचं कारण असं आहे की अल्पसंख्याकांना तशी सवय लावलेली आहे. अल्पसंख्याकांना मतपेढी म्हणून त्यांच्याकडे बघितलेलं आहे. त्यामुळे कल्याण वगैरे हा विषयच नाही. मुल्ला मौलवी सांगतील त्याप्रमाणे जायचं, कारण ते आता मुसलमान झालेले आहेत. जरा इकडे तिकडे ते जर हल्ले तर त्यांना इस्लामच्या कठोर शिस्तीला तोंड द्यावं लागेल. त्यामुळे मुसलमानपण त्यांना आता सोडता येणार नाही. मग या मुसलमानपणाला धोका कोणाकडून आहे? या हिंदूवाल्या पक्षांकडून आहे, हिंदुत्वनिष्ठ पक्षांकडून. असं त्यांचं बौद्धिक शिकवण त्यांच्यावर घट्टपणे त्यांच्या मेंदूत रुजवली गेलेली आहे आणि त्यांचं रक्षण केवळ मुल्ला मौलवी करणार आहेत. ह्याच्यात एक महत्वाचा, आणि मुल्ला मौलवींच्या वतीनं काँग्रेस करणार आहे. काँग्रेसी मुल्ला मौलवींचं काम राजकारणामध्ये मुल्ला मौलवींचा प्रतिनिधी म्हणून, आणि मग ते मुसलमानांचं काम करणार आहे. पण काँग्रेस सुद्धा मुसलमानांकडे केवळ मतपेढी म्हणून बघते. तुम्ही आम्हाला मतं द्या, मग तुमचं काय करायचं ते तुमचे मुल्ला मौलवी ठरवतील, काँग्रेस नाही ठरवत. तर हा जो भारताच्या राजकारणातला एक फार मोठा घोळ आहे तो कसा सोडवणार? यात वर्तमानपत्रांचं योगदान काय आहे? सगळ्यात महत्वाचा सिद्धांत मला सुचलेला मी या निमित्तानं सांगतो की भारतातले मुसलमान आणि हिंदू यांचं हित समान आहे. हे केवढं तरी मोठं चिरंतन असं सत्य आहे. हे सत्य आम्ही मुसलमानांपर्यंत नेत नाही. मुसलमानांना या सत्यापर्यंत आम्ही जाऊच देत नाही. त्यांना चुकीच्या मार्गाने आम्ही नेतो. हिंदू आणि भारतातले मुसलमान यांचं हित समान आहे. म्हणजे काय? त्यात काही मतभेद नाहीत, काही भेद नाहीत. म्हणजे कसं की हिंदूला गीता वाचल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळेल असं वाटतं.
मुसलमानाला कुराण वाचल्यानंतर मोक्ष मिळेल असं वाटतं. असला तर एवढाच फरक आहे. बाकी भारतातले जे मुसलमान आहेत आणि हिंदूंचे मुसलमान आहेत, यांचे पूर्वज समान आहेत. त्या पूर्वजांनी निर्माण केलेली संस्कृती समान आहे. सगळे रीतिरिवाज समान आहेत. धर्मांतरामुळे केवळ तुमचे धर्मग्रंथ बदलले, तुमचा मोक्षाचा मार्ग, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवासाचा मार्ग तुम्ही बदललाय. असं कधीतरी काँग्रेस संस्कृतीतल्या विचारवंतांनी मुसलमानांना सांगितलंय का? त्यामुळे मुसलमानांच्या मनामध्ये विनाकारण हिंदूंविषयी तुम्ही आणि ते हिंदू संघटनांविषयी तुम्ही एक भीती, मोठा बागुलबोवा निर्माण केलाय. तर तो दूर करा, हे तुम्ही सांगा. आणि सांगा म्हणजे मी म्हणतो म्हणून नाही, तुम्हाला पटते का बघा की हिंदू हित आणि भारतातल्या मुसलमानांचं हित याच्यात मला भेद दाखवा, कुठे आहे का? माझ्या मते काहीही भेद नाहीये. जसे हिंदूंमध्ये जैन आहेत, लिंगायत आहेत, आणखीन आहेत वेगवेगळे शैव आहेत, वैष्णव आहेत, तसा हा एक महम्मदी पंथ आहे. असं तुम्ही का मानत नाही? हिंदूंचे राजकीय हेतू, हिंदूंची राजकीय आशा आकांक्षा आणि मुसलमानांच्या राजकीय आकांक्षा ह्या तुम्ही वेगळ्या का मानता? वेगळ्या मानायला त्यांना अनुमती का देता? त्यांना सवलत का देता? त्यांना स्वातंत्र्य का देता? जे हिंदूंच्या राजकीय आशा आकांक्षा आहेत, काय आहेत हिंदूंच्या राजकीय आशा आकांक्षा? भारत हा अखंड राहावा, भारत हा सार्वभौम राहावा, स्वतंत्र राहावा. यात मुसलमानांना आक्षेप वाटण्यासारखं काय आहे? मुसलमानांना भारत अखंड नकोय का? जर नको असेल मग ते भारताचे नागरिक नाही होऊ शकत. तुम्ही विचार करा, हा मूलभूत विचार आहे. भारत सार्वभौम नकोय का मुसलमानांना? तसं असेल तर ते भारताचे नागरिक नाही होऊ शकत. मग ते भारताचे नागरिक होऊ शकत नाहीत असं म्हटलं की बघा हिंदुत्वनिष्ठ कसे आहेत, ते मुसलमानांना जगू देत नाहीत. अरे पण समान हित शोधा ना. मी असं म्हणतोय की हिंदू आणि मुसलमान, भारतातले मुसलमान यांच्यात काहीही अंतर नाही. अंतर केवळ मोक्षाचा मार्ग एवढंच आहे. दोघांचे वेगळे एवढंच आहे. आता दुसरं या अग्रलेखामध्ये काय म्हटलेलं आहे? भाजप सरकारला नेमकं काय हवंय हो असा प्रश्न विचारलाय. भाजप सरकारला मुसलमानांचा केवळ भौतिक विकास हवाय की त्यांच्या धार्मिक श्रद्धांना धक्का न लावता त्यांचा आदर, त्यांचा विश्वास संपादन करून तो विश्वास कायम आपल्यापर्यंत राहील अशी काही व्यवस्था भाजपला निर्माण करायची की काय कळत नाही. आता या दोन याच्यामध्ये काय फरक आहे? जर मुसलमानांनी आपल्यावर विश्वास ठेवावा असं भाजपला वाटलं तर त्यात गैर काय आहे? मुसलमानांनी काँग्रेसवरच विश्वास ठेवला पाहिजे अशी या दैनिकाची समजूत आहे. दुसरे कोणी तुमचं कल्याण करू शकणार नाही. ही कल्पनाच मुळे लोकशाहीच्या विरुद्ध आहे. कल्याणाचे अनेक मार्ग आहेत आणि काँग्रेसनं मुसलमानांचं कल्याण केलं नाही हे काँग्रेसनंच नेमलेल्या वेगवेगळ्या इतिवृत्तावरून दिसून आलेलं आहे. जर 75 वर्ष काँग्रेस राज्य करतेय तर काँग्रेसनं मुसलमानांचं कल्याण का केलं नाही? कारण मुसलमानांचं ऐहिक कल्याण हा काँग्रेसचा विषयच नाहीये. सावरकरांचा तो विषय आहे. सावरकरांनी मुसलमानांना काय सांगितलंय समजावून, सावरकरांनी मुळात मुसलमानांच्या विषयात भरपूर निबंध लिहिलेले आहेत. हे आपण बोलत नाही, कधी सांगत नाही कोणाला. सावरकरांनी असं म्हटलंय की हिंदूंवर उपकार करण्यासाठी नव्हे, तुमच्या स्वतःच्या भल्यासाठी तुम्ही विज्ञाननिष्ठ व्हा. युरोपमध्ये तुम्ही सगळं जग पादांक्रांत केलं होतं. तुमच्या हातून युरोप ख्रिश्चनांनी हिसकावून घेतला. तो विज्ञान निष्ठेच्या जोरावर तुम्ही विज्ञान निष्ठेत कमी पडलात आणि म्हणून पुन्हा युरोप ख्रिश्चन झाला. तसं भारतामध्ये तुम्हाला जर टिकायचं असेल, भारतामध्ये तुम्हाला हिंदूंच्या बरोबरीनं ऐहिक उत्कर्षामध्ये
आपला सहभाग नोंदवायचा असेल आणि त्याचे लाभ पदरात पाडून घ्यायचे असतील तर तुम्ही विज्ञाननिष्ठ व्हा, केवळ कुराणनिष्ठ होऊ नका. केवळ मुल्ला मौलवी हे तुमचे आदर्श असता कामा नयेत. तेव्हा हिंदूंवर उपकार करण्यासाठी नव्हे, ही भाषा सावरकरांची आहे. सावरकरांनी कधी आम्हाला मतं देण्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्या जवळ या, बाकी तिकडे मेलात तरी चालेल, अशी सावरकरांची भाषा नाहीये. अशी भाजपची पण भाषा नाहीये. भाजपची भाषा आहे की समान, आमच्या सारखेच तुम्ही समान आहात आणि नागरिक म्हणून तुमचं जीवन तुम्ही विकसित करा. केवळ मुसलमान, केवळ कुराणनिष्ठ, केवळ मुल्ला मौलवी प्रतिगामी मागास होऊ नका. त्यात पाकिस्तानचं काही भलं झालं का? 75 वर्षात मुसलमान म्हणून त्यांनी वेगळं राष्ट्र निर्माण केलं. काय त्यांचं भलं झालं? भारतातले मुसलमान भले तुम्ही म्हणा की अगदी त्यांचं हिंदुत्वनिष्ठ पक्ष त्यांचे छळ करतायत, तरी ते पाकिस्तानातल्या मुसलमानांपेक्षा भरपूर सुखी आहेत ना. मग हे आपण वर्तमानपत्रांनी सांगायला नको का? आता शेवटचा प्रश्न अगदी महत्वाचा आहे, या वर्तमानपत्रांनी उपस्थित केलेला. त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला मुसलमानांचं कल्याण अभिप्रेत आहे तर तुम्ही वारंवार जुना इतिहास का उकरून काढता? हे सगळं अनाकलनीय आहे. आता या वर्तमानपत्राच्या संपादकांना विचारलं पाहिजे की जुना इतिहास उकरून कधी काढत नाहीत हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा जुन्या इतिहासात घडलेल्या गोष्टींविषयी, ते अत्याचार ज्यांनी केले त्यांचे वारसदार म्हणून आज जी पिढी आहे त्या पिढीनं कधीतरी जर खंत व्यक्त केली असेल की आम्हाला वाईट वाटतं औरंगजेबानं संभाजी महाराजांचा असा अनन्वित छळ केला, याविषयी मुसलमान समाजानं व्यक्तिशः सामूहिकरित्या कधीतरी दुःख, निराशा, कधीतरी खेद, निषेध व्यक्त केलाय का हो? तो केला असेल आणि मग पुन्हा हिंदू ते उकरून काढत असतील तर हिंदू दोषी ठरतात. मुसलमानांना अजूनही जर औरंगजेबाचाच अभिमान वाटत असेल तर जोपर्यंत मुसलमानांना माफी मागावीशी वाटत नाही तोपर्यंत हिंदूंना हा इतिहास उकरून काढण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये, कारण त्यांना राष्ट्र पुढे न्यायचंय. मुसलमानांनी त्यांचे ते राज्यकर्ते असताना त्यांनी हिंदूंवर जे छळ केलेले आहेत हिंदूंचे, त्याविषयी आता व्यक्त केलं पाहिजे ना, निषेधाचं सूर काढला पाहिजे. हे का करत नाहीये? त्याचं कारण मौलाना आझादांनी 1940 मध्ये ते रामपूरला काँग्रेसचं अधिवेशन भरलं तेव्हा अध्यक्ष होते. त्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी असं म्हटलंय की 1200 वर्षाच्या मुसलमानांच्या राज्यामध्ये त्यांना पश्चाताप करावा लागेल अशी एकही वाईट गोष्ट त्यांनी केलेली नाहीये. या विधानाचा काँग्रेसच्या एकाही नेत्याने आतापर्यंत निषेध केलेला नाही. ते मौलाना अबुल कलाम आझाद यांचं जे विधान आहे काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून केलेलं, तो मुसलमानांचा आधार आहे की आम्ही कशासाठी माफी मागू, औरंगजेबाने केलं ते बरोबरच आहे असं म्हणायला मौलाना आझाद आधार आहे. ते आमच्या कधी लक्षात येणार? हे वर्तमानपत्रांनी लक्षात आणून द्यायला पाहिजे की कधीतरी 1910चा ठराव मुसलमानांनी मागे घेतला पाहिजे. जे हिंदूंना अमृत वाटलं ते आपल्याला विष वाटलं पाहिजे. हा 1910चा मुस्लिम लीगचा ठराव आहे, त्याच्यातून सगळी भांडणं निर्माण झालेली आहेत. मग तो ठराव मागे घ्या ना. हिंदू आणि मुसलमानी जो स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्र आहेत असं 1888चं सर सय्यद अहमद यांचं भाषण आहे. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही असं मुसलमानांनी म्हणायला पाहिजे की नाही? तेव्हा प्रश्न असा आहे की हिंदू हित आणि भारतातल्या मुसलमानांचं हित याच्यामध्ये काही अंतर नाही आहे, त्यांचं हित समान आहे. हे वर्तमानपत्र सांगत नाहीत. ही मुख्य समस्या आहे आणि त्यामुळे हिंदू मुसलमान हे संबंध दुरावत आहेत. आत्ता भाजप तो प्रयत्न करतोय की काँग्रेसने तुमचा मतपेढी म्हणून वापर केला
आम्ही तुमचा मतपेढी म्हणून वापर करत नाही आहोत. आम्हाला खरोखर तुमचा उत्कर्ष हवा आहे. जसा हिंदूंचा उत्कर्ष आमच्या राज्यातून होणार आहे, आमच्या सत्तेतून, सत्ता काळातून, तसा तुमचा पण व्हायला पाहिजे. तुम्ही सावध व्हा. तुम्ही विज्ञाननिष्ठ व्हा. हा भाजप सरकारचा, मोदी सरकारचा मुसलमानांना सांगावा आहे की तुम्ही विज्ञाननिष्ठ व्हा. आणि विज्ञाननिष्ठ झालात की तुम्हाला आपोआप भारतनिष्ठ का व्हायचं हे तुम्हाला कळेल. आणि मग तुम्ही औरंगजेबाचा अभिमान धरणार नाही, तुम्ही शिवाजी महाराजांचा अभिमान धराल. कारण शिवाजी महाराजांनी जसं राज्य केलं तसं भाजपला, तसं मोदींना, तसं अमित शहाना, तसं देवेंद्र फडणवीसांना करायचं आहे, यावर तुमचा विश्वास बसेल. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.